जिवंत समुद्रात प्रवाही आहे आणि मृत समुद्रात थांबते, साचते. तिथे साचले पण आलं, तिथे जिवंत असणं उरत नाही. जिथं घेणं आहे आणि देणं आहे तिथे मजा आहे. जिथे नुसतंच घेणं आहे तिथेही मजा नाही, आणि जिथे नुसतंच देणं आहे तिथे फार काळ मजा नाही. म्हणून घेणं आणि देणं इतकं प्रवाही असायला हवं. ते विंदांची खूप सुंदर कविता आहे. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस ते हात घ्यायचे म्हणजे तुडून घ्यायचे का, तर ती देण्याची वृत्ती आत्मसात करावी. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत होणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि मग एक दिवस त्या देणाऱ्याचे हात घ्यावेत. ही देण्याची वृत्ती आम्ही आत्मसात केली आहे का? हे देणं आमच्यामध्ये आहे का? आणि द्यायला काय लागतं? एकतर पैसे लागतात, एकतर वेळ लागतो, एकतर कष्ट लागतात, किंवा ज्ञान लागतं. कुठलाही समाज पुढे घेऊन जायचा असेल, तुमच्याकडे पैसे आहेत तर पैसे द्या, तुमच्याकडे वेळ आहेत तर वेळ द्या, तुमच्याकडे ज्ञान आहेत तर ज्ञान द्या, तुमच्याकडे कष्ट करण्याची ताकद आहे तर कष्ट द्या, आणि हे काहीच नसेल तर किमान गप्प बसा. हे वरच्या 4 लोकांची अडचण नाहीये, हे 5वे आहेत ना ज्यांच्या काहीच नाही त्यांची अडचण आहे. यांना फार वळवळ आहे, आणि ही वळवळ करणारी माणसं चळवळ बिघडून टाकतात. म्हणून आपल्याकडे जे आहे ते एकतर देता आलं पाहिजे, नाही तर मग शांतपणे पाहता आलं पाहिजे. हे शांतपणे पाहणंही उरलं नाही आणि देण्याचीही दानत नाही, तिथे दुःख आहे. मग आनंद नेमका कशात आहे? ज्ञानोबांनी खूप सुंदर सांगितलंय. आपण नेवाशात ना आहात साहेब, म्हणजे ज्ञानेश्वरी इतका सुंदर ग्रंथ आहे. खरं तर तो जगण्याची प्रेरणा देणार आहे. आणि ते ज्ञानोबा सुखाविषयी आनंदाविषयी बोलताना सांगतात, किंबहुना सोय जीव आत्मयाचेल आहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबा सांगतात आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. खरं तर ही तरुणांनी अभ्यासाचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. आपला असा समज आहे की 60-70 उलटल्यानंतर रिटायरमेंट नंतर निवांत वाचू. ज्ञानेश्वरी वगैरे वाचणं हे मुळात ज्ञानेश्वरी वैराग्याकडे घेऊन जात नाही, जीवन जगण्याची कला शिकवणारा ग्रंथ आहे. आणि तो तरुणांनी का वाचावा सांगितला एका तरुणानं. वयाच्या 16व्या वर्षी सांगणारा ग्रंथ 61व्या वर्षी का वाचावा? आणि बरं, ती ज्ञानेश्वरी ज्या गीतेवरची टीका आहे ती कुणी सांगितली? ती सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सांगितली, तारुण्यात सांगितली. आणि कुणा येऱ्यागाबळ्याला सांगितली का? जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन, त्याला सांगितली गीता. आणि कुठं सांगितली? माऊली सभागृहात, ऑडिटोरियममध्ये, बालगंधर्वला तिकीट लावून? अरे कुरुक्षेत्रात सांगितली, जिथं जीवन आणि मृत्यू समोरासमोर आहे. तिथं कृष्ण गीता सांगतो. आणि त्या गीतेवरची टीका असणारी ज्ञानेश्वरी. आणि ते ज्ञानोबा आनंदाविषयी बोलताना सांगतात की ती आत्म्याची वृत्ती आनंदी असणं, ती तुमची सेल्फ कॅरेक्टरिस्टिक आहे. आनंदही आपला आहे आणि दुःखही आपलंच आहे. पण दुर्दैवानं झालं काय, आनंद आणि दुःख हे आपलं आपलं असण्यापेक्षा ते इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून राहायला लागलं. ते इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती कसं अवलंबून असेल? मला साधं सांगा, इथं महिला आहेत, लाईट गेल्यानंतर पहिल्यांदा काय करतात? ते मेणबत्ती वगैरे नंतर, खरं सांगा शेजारच्याची आहे का नाही ते बघते आधी. आणि शेजारच्याची असली तर सगळ्या जगाचं दुःख आपल्या वाट्याला. आणि शेजारच्याची नसल्यावर किती बरं वाटते, सगळ्या गावाची गेली, जाऊ दे मोरू दे म्हणते. काय दुःख सुद्धा सार्वजनिक असलं पाहिजे. जग बुडालं तिथं आपलं काय? दुःख सार्वजनिक असलं पाहिजे आणि सुख मात्र वैयक्तिक असलं पाहिजे. 100 रुपयाची नोट हरू दे बरं, म्हणजे हरू नये पण कल्पना करा हरवली, किती वाईट वाटतं. ताई, गल्लीतल्या 4 बायकांना बोलून आपण सांगतो, बाई बाजारात गेलते, 100 रुपये पडले, कसे साठवले होते माझे मला माहीत, परवा त्यांच्या खिशात 20 सापडले, असे करून करून 100 झालते, कुठं पडले कुणाच ठाऊक. बरं, त्याच्या पुढचं बोलणं असं असते, ज्याला सापडले असतील त्याला पचायचेच नाहीत. किती दुःख. फक्त यातल्या 4 चौघींमधल्या एकीनं सांगितले पाहिजे, बाई तुझे 100 गेले, माझे परवा 500 पडले. इतकं बरं वाटतं ना. जाऊ दे मरू दे, आपले तर 100च गेले. ते दुःखातून दुःख वजा होतंय, आनंदातून आनंद वजा होतोय. आपला आनंदही आपलं नाही ना आपलं दुःखही आपलं नाही. किती फंटूस आयुष्य आपण जगतो. मला वाटतं इतरांच्या आनंदात आपल्याला आनंद वाटायला हवा, इतरांच्या दुःखात आपल्याला दुःख वाटायला हवं. आणि मुळात आपण माणसं आहोत, आपण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. परमेश्वरानं आपल्याला विचार करण्याचं सामर्थ्य दिलं, आपल्याला हसण्याची ताकद दिली, दुःखात सहभागी होण्याची क्षमता दिली. 4 कोटी वर्ष, मी परवा एक पुस्तक वाचत होतो, साने गुरुजींनी त्याचा अनुवाद केलाय, मानवजातीची कथा. 4 कोटी वर्ष लागली माकडापासून माणूस तयार व्हायला.
लाखो वर्ष लागली त्याला ताठ चालायला, तो असा वाकत चालायचा. त्याच्यानंतर हजारो वर्षानंतर त्याला वेगवेगळ्या धातूंचा शोध लागला. लाखो वर्ष उलटल्यानंतर त्याला हातात दगड उचलून फेकता येतो हे कळायला त्याला कितीतरी हजारो वर्ष गेलेत. आणि ज्या दिवशी माणसाला कळालं ना फेकता येतंय, त्या दिवशीपासून ते फक्त फेकायचाच विचार करायला लागला. मग त्यानं दगड उचलले, दगडांचा धारी लावल्या, त्याची शस्त्र तयार केले. त्या शस्त्रांपर्यंत तो थांबला नाही. मग त्याची मजल बॉम्ब शोधण्यापर्यंत गेली, विमानं शोधण्यापर्यंत गेली. आणि त्यानं त्याचं सगळं ज्ञान स्वतःच्या सुरक्षिततेच्या नावाखाली संहाराकडे वाटचाल करायला सुरुवात केली. आणि ज्या दिवशी त्याला कळालं की आपण मारू शकतो, खरं तर आता तुम्ही मी ज्या परिस्थितीत जगत आहोत या परिस्थितीत यायला माणसाला कोट्यावधी वर्ष लागली. आपण कुणाला तरी मारू शकतो, कुणाचा तरी संहार करू शकतो हे जर कळालं नसतं आणि आपल्या हातातून काहीतरी फेकण्यापेक्षा काहीतरी निर्माण करावं याच्याकडे जर माणसाची नजर गेली असती तर काही शेकडो वर्षात आपण या परिस्थितीपर्यंत येऊन पोहोचलो असतो. पण काहीतरी फेकण्यापेक्षा आणि कुणाला तरी मारण्यापेक्षा काहीतरी निर्माण करावं हे कळायला माणसाला खूप वर्ष गेली. इथपर्यंत आपण सहजासहजी आलेलो नाही आहोत. कितीतरी पिढ्यानं पिढ्या खर्ची झाल्या आणि मग तुम्ही मी या अवस्थेपर्यंत आलेलो आहोत. आता इथून पुढचं आयुष्य किमान माणूस म्हणून, प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगता यावं याच्यासाठी आपल्या प्रत्येकाला 2 पावलं उचलता येतील का? आपलं जगणं समृद्ध करता करता इतरांचं जगणं समृद्ध करता येईल का? याच्यासाठी काही प्रयत्न करता येतील का? आणि ज्या वेळेस ही देण्याची वृत्ती येते तिथे इतरांचं आणि स्वतःचं जगणं समृद्ध होऊन जातं. तुम्ही डॉक्टर विठ्ठल लहाने नाव ऐकलं असेल. प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि रोज 4 सर्जरी मोफत करतात. प्रशांत भाऊंनी मगाशी शिक्षणाचा उल्लेख केला आणि ते बोलले की शिक्षणातनं माणूस हा फक्त शिक्षित झाला पण तो सुशिक्षित होऊ शकला नाही. महात्मा फुले म्हणायचे की शिक्षण हे 4 टप्प्यातनं जातं. पहिल्यांदा तो अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून शिक्षित होतो, नंतर सुशिक्षित होतो, नंतर सुसंस्कृत होतो आणि मग सृजनशील होतो. आम्ही फक्त अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून शिक्षित होऊ शकलो, पण सुशिक्षित, सुसंस्कृत, सृजनशील झालो का? संवेदनशील झालो का? आणि तसं जर असतं तर हजारो लाखो अभियंत्यांतून काही समाज अभियंते निर्माण झाले असते. इंजिनियरला कळतं पालिकेचं काम कसं करायचं, कोणत्या रस्त्याचं काम कसं करायचं. इंजिनियर, सिव्हिल इंजिनियरला कळतं कोणत्या चौकात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती स्क्वेअर फीट बांधकाम करायचं, किती TDR लोड करायचा, किती रुपयानं विकायचं. पण गावात काम करणाऱ्या एखाद्या सिव्हिल इंजिनियरला वाटतं का की ग्रामपंचायतच्या रस्त्याचं काम चालू असताना 2 मिनिट मी रस्त्यावर थांबावं, तिथल्या ग्रामसेवकाला विचारावं जरा इस्टिमेट दाखव, मला पण थोडंफार कळतं. त्याला ते गाव, त्याचा तो रस्ता त्याचा वाटतच नाही. डॉक्टर झाल्यानंतर मला कळतं की कोणत्या चौकात हॉस्पिटल टाकलं म्हणजे चालेल, प्रति बेड मी किती रुपये खर्च करायला हवा, कोणत्या बँकेचं कर्ज घ्यायला हवं, कर्ज परत जावं याच्यासाठी काय स्ट्रॅटेजीज करायला हव्यात. गरज नसताना पेशंटला ऍडमिट करतंय, गरज नसताना सलाईन लावतंय. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर मी नगरच्या डॉक्टरांविषयी बोलत नाही, मला परत पुण्याला जायचं नाही तर परत इथंच तुम्ही ऍडमिट कराल. म्हणजे या एज्युकेशन सिस्टीम मधनं डॉक्टर तयार झाले पण समाजाची नाडी कळेल असे मोजके डॉक्टर पाहायला मिळाले. अभियंते तयार झाले पण समाज अभियंते किती. आणि मग हे शिक्षण व्यवस्थेचं अपयश नाही का? आमच्या पोरांना प्रश्न पडत नाहीत का? आमच्या पोरांमध्ये राष्ट्रप्रेम, समाजहित या संकल्पना फक्त मार्कांपुरत्याच मर्यादित आहेत का? मूल्य शिक्षणासारखा विषय फक्त मार्कांसाठीच मर्यादित आहे का? पर्यावरणासारखा विषय हा फक्त प्रोजेक्ट पुरताच मर्यादित आहे का? आम्ही या सगळ्या व्यवस्थेतनं पोरांचं जगणं समृद्ध व्हावं, समाज समृद्ध व्हावा याच्यासाठी नेमकं पुढच्या पिढीच्या समोर काय ठेवत आहोत मला वाटतं याचं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आम्ही मार्कांसाठी धावणारी पोरं आमची शिक्षण व्यवस्था फक्त आणि फक्त त्या उदरनिर्वाहापर्यंत नेऊन जोडली आणि त्याचे अतिशय वाईट परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला भोगावे लागणार आहेत. मी डॉक्टर विठ्ठल लहानेंचं नाव सांगत होतो. प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि रोज 4 सर्जरी मोफत करतात. डॉक्टरांची आणि माझी एका सोलापूरच्या एका विवाह सोहळ्यात भेट झाली होती. तिथे त्यांचं भाषण ऐकलं. ते सांगत होते की मी रोज 4 सर्जरी मोफत करतो.